मित्रांनो, कल्पना करा उद्या सकाळी उठलात आणि बातमी आली की रुपया आणखी घसरला, पेट्रोल महाग झालं, महागाई वाढली आणि सरकारचे कर्ज इतिहासातील सर्वात मोठ्या पातळीवर पोहोचलाय. प्रश्न असा आहे की ही फक्त सोशल मीडियावरील भीती आहे की खरंच काहीतरी मोठं घडतंय ज्याकडे बहुतेक लोक दुर्लक्ष करत आहेत. आणि याच संदर्भात राहुल गांधींनी एक अतिशय मोठं विधान केलंय. ते म्हणाले, भारताकडे आर्थिक सुनामी येत आहे. पण ही राजकीय भाषा आहे की डेटा देखील त्याच दिशेने इशारा करतो. या व्हिडिओच्या शेवटी आपण फक्त एकच गोष्ट शोधणार आहोत. राहुल गांधी अतिशयोक्ती करत आहेत की आपण काहीतरी खूप मोठं मिस करतो. आणि या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक असा आकडा दाखवणार आहे ज्यामुळे संपूर्ण चर्चा वेगळ्या दिशेने जाईल. या व्हिडिओमध्ये आपण कोणत्याही पक्षाच्या बाजूने किंवा विरोधात बोलणार नाही, ना काँग्रेस ना भाजपा, कारण राजकारणी लोक काहीही बोलू शकतात पण अर्थव्यवस्था खोटं बोलत नाही. आणि जसा जसा आपण डेटा पाहू तसं तसं चित्र अधिकच रोचक होत जाईल. सुरुवात करूया राहुल गांधीच्या विधानापासून. त्यांचा दावा होता की भारताकडे एक मोठं आर्थिक संकट येत आहे. दुसऱ्या बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणतात की भारतीय अर्थव्यवस्था जगातील सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थेपैकी एक आहे. आता दोघांपैकी बरोबर कोण आहे? इथेच पहिला प्रश्न उभा राहतो. जर अर्थव्यवस्था इतकी मजबूत आहे तर आरबीआयने जीडीपी ग्रोथ बद्दल सावधगिरी का दाखवली? आणि जर संकट येणार असेल तर शेअर बाजार अजूनही मजबूत का दिसतो? सर्वात आधी जीडीपी कडे पाहूया. काही महिन्यांपूर्वी भारताची ग्रोथ रेट 7% पेक्षा जास्त होती. हे ऐकायला खूप चांगलं वाटतं, पण मग आरबीआयने अंदाज का कमी केला? इकॉनॉमिस्ट एक गोष्ट वारंवार सांगत आहेत, ग्रोथ अजूनही आहे पण तिचा वेग कमी होत आहे. आणि अर्थव्यवस्थेत कधी कधी समस्या ग्रोथ थांबल्यामुळे होत नाही, त्या ग्रोथ मंदावल्यामुळे होतात. कारण त्याच वेळी बेरोजगारी, महागाई आणि अनेक सरकारी खर्च यांच्या गणित बदलायला लागतात. पण इथेच अजून एक मोठा प्रश्न आहे. जीडीपी कमी झाला तरी चालेल, पण सरकारचे कर्ज झपाट्याने वाढत असेल तर? इथेच गोष्ट खूप इंटरेस्टिंग होते. आता पुढे जो आकडा मी दाखवणार आहे तो ऐकल्यावर अनेक लोकांच्या मनात प्रश्न पडतो की आपण खरंच श्रीमंत होत आहोत की फक्त जास्त कर्ज घेतो. 2014 मध्ये भारतावर असलेलं एकूण सरकारी कर्ज सुमारे 55 लाख कोटी रुपयांच्या होतं. नंतर ते वाढत वाढत 100 लाख कोटींच्या पुढे गेलं आणि आज हा आकडा ऐतिहासिक पातळीवर पोहोचला. आता इथे एक गोष्ट स्पष्ट समजून घ्या, कर्ज घेणं चुकीचं नसतं. जगातील जवळपास प्रत्येक देश कर्ज घेतो. अमेरिका घेतो, जपान घेतो, युरोपियन देश घेतात. खरा प्रश्न हे आहे की ते कर्ज कुठे वापरले जाते. ज्या कर्जातून इन्कम वाढेल, रोजगार वाढले, इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालं ते कर्ज चांगलं. पण जर इन्कम पेक्षा कर्जाचा वेग जास्त वाढला तर तेव्हा धोका सुरू होतो. कारण पुढचा डेटा फक्त कर्जाबद्दल नाही, तो तुमच्या खिशाशी संबंधित आहे, तुम्ही रोज भरत असलेल्या पैशाशी. आणि बहुतेक लोकांना याची कल्पनाही नाही. एक साधा प्रयोग करूया. 5 वर्षांपूर्वीच्या तुलनेत आज पेट्रोल महाग आहे, डिझेल महाग आहे आणि अनेक एफएमसीजी वस्तू महाग आहेत. दूध, तेल, साबण, शॅम्पू, बहुतेक वस्तूंचे भाव वाढले. आता प्रश्न पडतो की जर सरकारचे टॅक्स कलेक्शन वाढत असेल, जीएसटी कलेक्शन नवीन विक्रम करत असेल तर सामान्य माणसाला हलकं का वाटत नाही? आज अजूनही मध्यम वर्ग महागाई बद्दल तक्रार का करतो? कारण आता आपण रुपया, क्रूड ऑइल आणि भारताच्या सर्वात मोठ्या आर्थिक कमकुवतपणाबद्दल बोलणार आहोत. आणि तिथेच चित्र आणखी गंभीर दिसतं. आतापर्यंत आपण 2 गोष्टी पाहिल्या, जीडीपी ग्रोथ मंदावण्याच्या चिन्ह आणि वाढत असलेला सरकारी कर्ज. पण अजून आपण रुपयाच्या घसरणीबद्दल बोललो नाही, ऑइल इम्पोर्ट बद्दल बोललो नाही, एफआयआय सेलिंग बद्दल बोललो नाही. आणि सर्वात महत्वाचे, जर आर्थिक संकट आलं तर शेअर बाजार कोसळेल का की उलट संधी निर्माण होईल? राहुल गांधीची आर्थिक सुनामी ही फक्त राजकीय भाषा आहे की त्यामागे खरंच काही आर्थिक वास्तव्य लपलं आहे? आणि अजून एक मोठा प्रश्न अनुत्तरित आहे, जर खरंच आर्थिक संकट येणार असेल तर शेअर बाजाराचे काय? तो आणखी कोसळेल का? इतिहास काही वेगळीच गोष्ट सांगतो. आणि इथेच कथा आणखी रोचक होते. मी एक गोष्ट अनेकदा पाहिली आहे, जेव्हा बाजार 2% वर जातो तेव्हा लोक म्हणतात आता खूप महाग झालं, आणि जेव्हा बाजार 2% खाली येतो तेव्हा तेच लोक घाबरतात. प्रश्न असा आहे की आपण किमतीकडे पाहतो की मूल्याकडे? कारण इतिहासात प्रत्येक मोठ्या आर्थिक संकटानंतर एक गोष्ट वारंवार दिसली, सर्वात मोठ्या संधी बहुतेक वेळा भीतीच्या काळात निर्माण झाल्या. पण थांबा, मी अजूनही भारताबद्दल बोलत नाही. आधी काही उदाहरणं पाहूया, कारण पुढचा डेटा बहुतेक लोकांच्या अपेक्षेच्या पूर्णपणे विरुद्ध असेल. आर्थिक अडचणी वाढल्या पण काही ऍसेट क्लासेस तरीही वर गेल्या. हे नेमकं कसं घडलं? चला इजिप्तचं उदाहरण पाहूया. तिथे करन्सीवर मोठा दबाव आला, स्थानिक करन्सी कमकुवत झाले, महागाई वाढली, लोकांची क्रयशक्ती कमी झाली. सर्व काही नकारात्मक दिसत होतं. पण त्याच वेळी काही आर्थिक मालमत्तांच्या किमती वाढल्या. का? कारण जेव्हा करन्सीची किंमत कमी होते तेव्हा लोक आपली संपत्ती वाचवण्यासाठी पर्याय शोधू लागतात. काही जण सोने घेतात, काही जण मालमत्ता घेतात, काही जण इक्विटीकडे वळतात. आता प्रश्न असा आहे की भारतातही असंच होऊ शकतं का? की आपली परिस्थिती वेगळी आहे? आणि इथेच येते पाकिस्तानचे उदाहरण. कारण त्यांच्या अर्थव्यवस्थेची अवस्था तर भारतापेक्षा खूपच कठीण होती, पण तिथे एक वेगळीच गोष्ट घडली. पाकिस्तानमध्ये आर्थिक संकट, करन्सी डेप्रिशिएशन, राजकीय अस्थिरता हे सगळं घडलं. तरीही काही काळात शेअर बाजाराने आश्चर्यकारक पुनरागमन
दाखवलं. आता याचा अर्थ असा नाही की आर्थिक संकट चांगलं असतं, बिलकुल नाही. याचा अर्थ फक्त एवढाच की अर्थव्यवस्था आणि शेअर बाजार नेहमी एकाच दिशेने चालतं असं नाही. हे दोन्ही वेगळे खेळ आहेत आणि अनेक गुंतवणूकदार हीच चुकी करतात की ते अर्थव्यवस्थेची भीती आणि गुंतवणुकीचे निर्णय एकत्र मिसळतात. आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न येतो, जर भारतात खरंच कठीण काळ आला तर सामान्य माणसाने काय करावं? पैसे बँकेत ठेवावे, गुंतवणूक थांबवावी, SIP बंद करावी की काही वेगळा विचार करावा? उत्तर इतकं सोपं नाहीये, पण काही गोष्टी स्पष्ट दिसतात. पहिली गोष्ट, इमर्जन्सी फंड. बहुतेक मध्यमवर्गीय कुटुंबाकडे 6 ते 12 महिन्याचा आर्थिक बफर सुद्धा नसतो. नोकरी गेली, वैद्यकीय खर्च आला किंवा अचानक संकट आलं तर लोक थेट कर्जाकडे वळतात. म्हणून सर्वात आधी संरक्षण, नंतर गुंतवणूक. दुसरी गोष्ट, अनावश्यक कर्ज टाळणे. घरासाठी कर्ज समजण्यासारखं आहे, व्यवसायासाठी कर्ज समजण्यासारखं आहे, पण लाईफस्टाईल टिकवण्यासाठी कर्ज हे धोकादायक ठरू शकतो, विशेषतः अनिश्चित वातावरणात. तिसरी गोष्ट, नोकरीबद्दल. जास्त पगार आकर्षक वाटतो, पण पुढील 2 ते 3 वर्षात टिकणारी कंपनी अधिक महत्वाची असू शकते, कारण आर्थिक मंदीमध्ये पहिला धक्का बहुतेक वेळा रोजगार बाजाराला बसतो. पण या सगळ्यापेक्षा एक गोष्ट जास्त महत्वाची आहे आणि ती गोष्ट अनेक लोक पूर्णपणे दुर्लक्ष करतात. ती गोष्ट म्हणजे स्किल. कारण अर्थव्यवस्था वर जाते, खाली येते, सरकार बदलतात, बाजार चढतात, घसरतात, पण स्किलची किंमत टिकून राहते. ज्यांच्याकडे स्किल आहे ते संकटातही संधी शोधतात, ज्यांच्याकडे नाही आहे ते तेजीमध्ये पण संघर्ष करतात. म्हणून पुढची काही वर्ष फक्त गुंतवणुकीची नाही तर स्वतःमध्ये गुंतवणूक करण्याची सुद्धा आहे. तर आता सुरुवातीच्या प्रश्नाकडे परत येऊया. राहुल गांधी म्हणतात की आर्थिक सुनामी येणार आहे. डेटा काय सांगतो? डेटा असं सांगतो की काही धोके नक्कीच आहेत. सरकारी कर्ज वाढत आहे, महागाईचा दबाव आहे, रुपयावर दबाव आहे, जागतिक अनिश्चितता वाढली आहे. पण त्याच वेळी भारत अजूनही जगातील सर्वात मोठ्या वाढत्या अर्थव्यवस्थेपैकी एक आहे. म्हणून आजच्या डेटावरून सर्व काही संपणार आहे असं म्हणणं चुकीचं ठरेल आणि कुठलाही धोका नाही असं म्हणणं तितकंच चुकीचं ठरेल. कदाचित सत्य या दोघाही टोकांमध्ये आहे. कठीण काळ येऊ शकतो, पण इतिहास काय सांगतो? कठीण काळ कायम राहत नाही. तयार नसलेले लोक अडचणीत पडतात, पण तयार असलेले लोक संधी शोधतात. आता मला तुमचे मत जाणून घ्यायचे. तुमच्या मते भारत पुढील 5 वर्षांत मोठ्या आर्थिक संकटाकडे चाललाय की ही फक्त भीतीची पब्लिसिटी आहे? आणि जर आर्थिक मंदी आली तर तुम्ही कोणता ऍसेट क्लास निवडाल? सोने, रिअल इस्टेट की शेअर बाजार? तुमच्या मत कमेंट मध्ये नक्की सांगा. सो थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. प्लीज लाईक, सबस्क्राईब. दिस इज आशिष ओव्हर अँड आउट.